बापा मला सांगा, हा पाऊस झालेला आहे, आज ढगाळ वातावरण आहे, पाऊस बी झाला, पावसाचा कोणत्या पिकाला फटका बसला आणि कोणत्या पिकांना फायदा झाला? याला हरभऱ्याला, गव्हाला, ज्वारीला फायदा, कापूस, तूर हे गेले 2 पिकं. बरं, या 2 पिकाला कसं काय फटका बसला? बरं, या पावसाच्या अवघानी थंडीना आणि त्याच्याने माल गळून पडला आणि त्यांनी हे शेंगा गळून पडल्या, त्या पावसाने फटकारा बसला यार. बर, आता काय मागणी आहे सरकारकडे? आता सरकार काय देते काय नाही ते त्यांनी आम्हाला द्यावा भरपाई बर मालाची. आता हा जो पाऊस झाला आणि कापूस ओला झाला, त्याच्यामुळे नुकसान कसं झालं? बरं, ते नुकसान खाली गळाला ना, गळाल्याच्या अवघान नुकसान झालं. ते आता खालची बोंड येत नाही ना, ते मातीत गेले. आता मागणी काय सरकारकडे? सरकारनं आता याची भरपाई द्यावा शेतकऱ्याला. तुमचं नाव सांगा मला, गाव सांगा. गाव सोलगावाने, बर, कारभारी शिंदे, सोलगावान. कापूस वल्ला झाला सारा, त्याला कोणी घेत नाही. खाली ज्वारी, गहू ते बी अजून काय बरोबर निघले नाही, त्याच्यावर बी रोग पडले सगळे. पावसाचा कसा फटका बसला? हाव, पावसाचा फटका बसला जरा. कापसाला कसा फटका बसला पावसाचा? कापसाला फटका बसला कापसाचा, ते काही कामाचा आला नाही. आता काय तर मातीमोल झालेलं आहे. आता काय मागणं आहे सरकारकडे, काय म्हणणं आहे? काय भरपाई करून द्या सरकारनं मालाची. पंचनामे व्हायला पाहिजे का? हो ना. आलं कोणी पंचनाम्याला? पाहायला आलं कोणी नाही ना अजून. तुम्हीच आले नसते. मग आता पंचनामे करायला पाहिजे की नाही? पाहिजे ना. काय आता काय जे नियम होईल ते. नाव सांगा. नाव केरोबा आणि नाव बाळराज. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.